शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ रद्द करा. पोहाळेतर्फे आळते येथील ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ रद्द करावा अशी ठाम भूमिका पोहाळेतर्फे आळते येथील ग्रामस्थांनी मांडली. येथील ग्रामपंचायत, दत्त सहकारी पाणी पुरवठा संस्था, 4 विकास सहसंस्था, 4 दूध संस्था व शेतकरी वर्ग यांनी आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये उपस्थितांनी ही ठाम भूमिका मांडली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि केडीसीसी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील असुर्लेकर, पन्हाळा पंचायत समिती सदस्या मनीषा पाटील हे प्रमुख उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी शक्तीपीठ विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कुशिरे पोहाळे येथून हा शक्तीपीठ मार्ग जात आहे. या गावाच्या काही अंतरावरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 अस्तित्वात आहे. प्रस्तावित नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे काम सुरू आहे. असे पुरेसे रस्ते जवळून जात असताना शेती क्षेत्र उद्ध्वस्त करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाबद्दल शासनाचा अट्टाहास कशासाठी? नव्याने झालेल्या अलाइनमेंटनुसार प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग पोहाळेतर्फे आळते गावच्या हद्दीतून जात असून सुमारे 40% शेतजमीन यामध्ये बाधित होणार आहे. तसेच येथील संपूर्ण शेती क्षेत्राला पाणी पुरवठा करणारी शेती पाणी योजना या महामार्गामध्ये गाडली जाणार आहे. शिवाय या पाणी योजनेची मुख्य पाईपलाईन आणि मुख्य जॅकवेल या रस्त्याखाली बाधित होणार आहेत. ही पाणी योजना बंद झाली तर कोणत्याही परिस्थितीमध्ये नव्याने योजना करता येणार नाही. कुशिरे पोहाळे गिरोली हा परिसर पर्यावरणदृष्ट्या समृद्ध आहे. शक्तीपीठमध्ये हा परिसर बाधित झाल्यास मोठ्या प्रमाणावर येथील जैवविविधता नष्ट होणार आहे, पर्यावरणाची हानी होणार आहे. शेती क्षेत्र बाधित झाल्यास शेतीसंबंधी असणाऱ्या विकास सेवा संस्था व मोठ्या प्रमाणावर आर्थिक हातभार असणाऱ्या दूध संस्था बंद पडणार आहेत. जिल्ह्यातील बहुतांशी नागरिकांचा शक्तीपीठला विरोध आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्दच करावा अशा संतप्त प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केल्या. पत्रकार परिषदेमध्ये पोहाळे ग्रामपंचायत, दत्तसह पाणीपुरवठा संस्था, पोहाळे विकास संस्था, समर्थ विकास संस्था, हनुमान विकास संस्था व गावातील 4 दूध संस्था यांनी अशा आशयाचे निवेदन दिले आहे. यावेळी सरपंच सुरेखा मोरे, दत्तात्रय साळोखी, केबी पाटील, भिवाजी काटकर, तानाजी बोरचाटे, सर्जेराव चौघले, सुरेश बेनाडे आदींनी तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी निवासराव ढोले, आनंदा पोवार, नामदेव शिंदे, इंद्रायणी चौघले, सुनीता डबाणे, आकाश चौघले, मोहन पोवार, दत्तात्रय पाटील, संग्राम गायकवाड आदी विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी दत्तात्रय धडे, ज्योतिबा डोंगर. आपण राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून आपली प्रतिक्रिया काय आहे? शक्तीपीठ महामार्गाला आपण पाहताय कोल्हापूर जिल्ह्यातून फार मोठा तीव्र विरोध होऊ चाललेला आहे. आणि ह्या शक्तीपीठ महामार्गाबाबत आपण पाहिलं तर अगोदरचं सर्वे आणि आत्ताचा यामध्ये बदल केलेला, म्हणजे बदल करण्याचं का कारण यामध्ये घडलं आपल्याला सर्वांना आपल्याला माहिती. आज मुंबई, बेळगाव, बेंगलोरला जाणारा रस्ता आपल्या शेजारूनच गेलेला आहे. रत्नागिरीहून गेलेला नागपूरला रस्ता आपल्या ज्योतिबाच्या पायथ्याशीच आपण गेलेला आपण पाहिलं. आणि आपल्या या विभागामध्ये एक छोटे सगळे शेतकरी आहेत, जे 5 गुंठ, 10 गुंठ, 15 गुंठ, 20 गुंठ, 1 एकराच्या वरती फार कोणाची शेती नाही. आणि प्रत्येक शेतकऱ्याचं मत आहे की एवढे मोठे रस्त्यांचं जाळं झालेलं असताना परत आणि आमच्या ह्या शेती कशासाठी हिरावून घेण्याचा हा घाट घातलेला आहे गव्हर्नमेंटनं. तर माझी प्रामाणिक इच्छा आहे की आम्ही आपल्या या विभागातील सर्व आमचे प्रमुख कार्यकर्ते, नेते म्हणजे यांनी सर्वांनीच या शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध केलेला आहे. आणि आपल्या मुख्यमंत्री महोदय यांनी आणि आमचे आदरणीय आणि नितीनजी गडकरी साहेब असतील यांनी ह्या आपल्या सर्व शेतकऱ्यांचं मत ऐकून लोकप्रतिनिधीसुद्धा, मग त्यामध्ये चंद्रन वरके साहेब आपले या विभागाचे आमदार असतील, बंटी पाटील साहेब असतील, माजी खासदार शेट्टी साहेब असतील, म्हणजे लोकप्रतिनिधीसुद्धा म्हणतात. ते कशासाठी म्हणतात तर आमच्या शेतकऱ्यांचं मत आहे ते की आम्हाला शक्तीपीठाची गरज नाही. आणि शक्तीपीठ महामार्ग ज्या रत्नागिरी आणि आपला जाणारा नागपूर हायवे त्यालाच आणि परत तो टच होतो आहे. म्हणजे आता आहे ते रस्ते पुरेसे आहेत आणि शक्तीपीठ महामार्गाचं अट्टहास गव्हर्नमेंटनं करू नये असे आमच्या शेतकऱ्यांचं मत आहे. आणि त्याबाबत गांभीर्यानं गव्हर्नमेंटनं त्यामध्ये विचार करावा आणि शक्तीपीठ महामार्ग थांबवावा अशी माझी. साहेब, ह्या भागातले आपण लोकप्रतिनिधी आहात, शेतकऱ्यांशी बोलतात, चर्चा करता. एकंदरीत काय रोष आहे का इथल्या शेतकऱ्यांमध्ये? प्रचंड रोष आहे. आणि काही झालं तरी शक्तीपीठ महामार्ग आमचे शेतकरी होऊ देणार नाही.
तेव्हा प्रचंड रोष असण्याचं कारण म्हणजे गोरगरीब आणि छोटे छोटे शेतकरी